धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या 2-2.5 महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा वाघ अखेर येडशी अभयारण्यात परतला आहे। तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरातून 2 दिवसांपूर्वी तो अभयारण्याच्या हद्दीत दाखल झाला। वन विभागाने त्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती, मात्र ती यशस्वी ठरली नाही। अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाने 28 फेब्रुवारी पर्यंत वाघाला पकडण्याचे आदेश दिले होते, मात्र मुदत संपत असताना वाघ अभयारण्यातच असल्याने वन विभागासमोर नवा पेच उभा राहिला आहे। जर तो निर्धारित वेळेत पकडला गेला नाही तर नवीन आदेश जारी करावे लागणार आहेत। हा वाघ 19 डिसेंबर 2014 रोजी पहिल्यांदा येडशी अभयारण्यात ट्रॅप कॅमेऱ्यात दिसला होता। त्यानंतर तो धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात संचार करत राहिला। या काळात त्याने 28 पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे। सध्या तो रामलिंग मंदिर परिसरात असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात आढळले आहे। त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ही शेवटची संधी मानली जात आहे।